जे योगशास्त्राला पूरक असे शास्त्र आहेत, जसं की रेकी, प्राणिक हिलिंग, न्यूरोपॅथी, न्यूरोथेरपी, युनानी, सिद्धा, आयुर्वेदा, हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. मी शिवानिधी खोडपे शेड ऑफ शोमध्ये स्वागत करते. आज आपण आलेलो आहोत रोटरी क्लब जळगाव येथे आणि कशासाठी आलेलो आहोत ते आपण जस्ट बघितलंच. तर आपण आता आतमध्ये जाऊयात आणि बघूयात काय आहे आतमध्ये. एंट्री केल्या केल्या उजव्या साईडला आपलं स्वागत केलं ह्या अशा सुंदर रांगोळीने आणि त्याचप्रमाणे तिथे काही स्टँडी लावलेले होते आणि तिथेच आपल्याला करायचं होतं नावांचं रजिस्ट्रेशन आणि त्यानंतर आपल्याला किट मिळत होतं. सो ते किट घेऊन मी लगेचच आतमध्ये गेली हॉलमध्ये. हॉल हळूहळू भरत होता. तर आपण कार्यक्रमाला आलेलो आहोत. आपण भेटतो आहोत सरांना जे आहेत उत्तर महाराष्ट्र विभाग प्रमुख. आपण गुरव सरांकडून जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमाचं नियोजन काय आहे. गेल्या 3 महिन्यापासून आमचं हे नियोजन चालू आहे की जळगाव जिल्ह्यामध्ये एक जिल्हास्तरीय योग संमेलन करावं आणि सर्व जिल्हाभरातील सर्व योग शिक्षकांना एकत्र आणावं आणि सगळं साधकांना एकत्र आणावं. आणि या जो विषय नेमलेला आहे आम्ही, त्याचं नाव आहे अल्टरनेटिव्ह थेरपी. तर त्या अल्टरनेटिव्ह थेरपीमध्ये वेगवेगळे तज्ज्ञ 7 डॉक्टर लोक आम्ही वेगवेगळ्या थेरपीचे एकत्र केलेले आहेत. त्यांच्याशी संपर्क साधून त्यांची वेळ घेतली आहे आणि दिवसभराचा कार्यक्रम आयोजन केला. त्या अल्टरनेटिव्ह थेरपीमुळे सगळ्या लोकांना योगाच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या कुठल्या पॅथी आहेत की त्या माध्यमातून आपण निरोगी जीवन जगू शकतो हे लोकांना समजण्यासाठी, अवेअरनेस वाढण्यासाठी हा 1 दिवसीय योग संमेलन आपण इथे आयोजित केलेला आहे. आतापर्यंत 250 रजिस्ट्रेशन या योग संमेलनासाठी केली आहे. सर्वांसाठी चहा, नाश्ता, जेवण अशी व्यवस्था आपण केलेली आहे. आणि विशेष म्हणजे त्याचं फक्त नाममात्र 300 रुपये आपण फी ठेवलेली आहे. त्याच्यामुळे दिवसभराच्या कार्यक्रमामधून सगळ्या लोकांना ज्ञानार्जन पण होत आहे आणि जेवण, चहा, नाश्ता त्याच्यासाठी पूर्ण वेळ ते इथे थांबतील आणि कुठल्याच प्रकारचा विषयातून नॉलेज मिळून ते बोर होणार नाही, त्यांना आनंद वाटेल असा हा कार्यक्रमाचं नियोजन आम्ही केलेलं आहे. आणि सर्वांची प्रतिक्रिया चांगली आहे की आम्ही कार्यक्रमाला येऊ. ऑन दी स्पॉट अजून 20-25 आमच्या ॲडमिशन या रजिस्ट्रेशन होतील आणि हा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने यशस्वी होणार आहे. पूर्ण जळगावाची कार्यकारिणी याच्यासाठी आम्ही झटतो आहे आणि आज तो दिवस आहे की या दिवशी हा सगळा कार्यक्रम आम्ही चांगल्या पद्धतीने यशस्वी करू हे आम्हाला खात्री आहे. नक्कीच यशस्वी होणार आहे, कारण की सगळ्यांचा उत्साह बघून मला कळतच आहे की कार्यक्रम कुठल्या लेवलला जाणार आहे. तर आपण आता कार्यक्रमामध्ये जाऊयात आणि आजच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊयात. सरांशी बोलणं झाल्या आपण लगेचच गेलो नाश्त्याच्या ठिकाणी. भरपेट नाश्ता करून येऊन बसलो आपण पुन्हा हॉलमध्ये सर्व सजावटी बघायला लागलो. सन्मान चिन्ह, त्याचप्रमाणे खूप सुंदर सजावट केलेलं हे स्टेज. सर्व मान्यवर येऊन कार्यक्रम सुरू होण्यासाठी सज्ज बसलेले होते. कार्यक्रम अगदी वेळेवर सर्व ठिकाणी सुरू झाला होता. त्याचप्रमाणे हळूहळू करत लोकही पूर्ण येऊन बसत होती. हॉल हळूहळू करत पूर्ण भरत चालला होता. नाश्ता करून लोक येत होती. कार्यक्रमाची सुरुवात झाली ती याने. त्यानंतर मान्यवरांना स्टेजवर बोलवून त्यांच्या हातून दीप प्रज्वलन करण्यात आलं. सत्कार समारंभ आवरल्यानंतर प्रास्ताविक हे कृणाल महाजन सरांनी सादर केलं. जसं की रेकी, प्राणिक हिलिंग, न्यूरोपॅथी, न्यूरोथेरपी, युनानी, सिद्धा, आयुर्वेदा. आज मोठ्या प्रमाणात आयुर्वेदाचा प्रचार प्रसार आहे. मग आम्ही एकमेकांना ठरवून आज संपूर्ण जगाने
2,500 वर्षापासून सुरू असलेली भारत. त्यानंतर आलेल्या काही पाहुण्यांचं स्वागत करून लगेचच पुढच्या सेशनकडे वळलो. पहिल्या सत्राचं सूत्रसंचलन केलं ते अर्चना गुरव मॅडमांनी आणि अध्यक्ष होते सुनील गुरव सर. राजेश जैन सरांचं हे लेक्चर. की जो आजार होण्याच्या पहिल्या स्टेजमध्ये म्हणजे फर्स्ट स्टेज ऑफ व्हॉट एव्हर डिसीज इज देअर तिथं त्याला अटकाव करतो, तिथं ट्रीटमेंट करून बरा करतो. आणि सुपिरियर डॉक्टर कोण? जो आजार होण्याच्या आधीच त्याला व्हायरस पकडतो आणि त्या माणसाला आजारी होण्यापासून वाचवतो. त्यासाठी सुपिरियर डॉक्टर. योगा, मेडिटेशन, प्राणायाम, अष्टांग योग हे तुम्हाला सुपिरियर डॉक्टर बनवतं. आणि त्यामुळे तुमची जबाबदारी आमच्याहून खूप जास्त आहे ॲज योग शिक्षक. कुणाल महाजन सरांनी सांगितलं आणि छान आयुष्य जगायचं. तर आय ऑलवेज से की व्हॉट योगा, मेडिटेशन, प्राणायाम, अष्टांग योग डज इज इट ॲड्स नॉट ओनली इयर्स टू युअर लाईफ बट लाईफ टू युअर इयर्स. प्रत्येक सत्रानंतर काही प्रश्न विचारून त्यांना बक्षिसं दिले जात होते. दुसऱ्या सत्राचं सूत्रसंचलन केलं सोनाली पाटील मॅडमांनी. अध्यक्ष होत्या चित्रा महाजन मॅडम आणि वक्ते होते सौ नेहा भोसले. त्याच्यातून आपल्याला म्हणजे त्याच्यापर्यंत जे इन्फेक्शन पोहोचलेलं असतं म्हणजे जनरली कॅन्सर असो किंवा खोलवर जाणारे जे काही आजार असतात की जे लवकर बरे होत नाही, अँटीबायोटिकच्या पलीकडे ते जातात, तेव्हा डॉक्टर हायर सगळ्या ट्रीटमेंट सुरू करतात. तर ते जे सगळ्या प्रकारचे रोग आहेत हे आमच्या तिसऱ्या सॉल्टने कॅल्शियमच्या बरे केले जातात. प्रत्येक सत्राच्या मध्ये काहीतरी ॲक्टिव्हिटीज होत होत्या, जसं की मेडिटेशन, हास्य क्लब. त्याचप्रमाणे प्रश्न विचारले जात होते. बरोबर उत्तर देणाऱ्याला मेडल किंवा कृणाल महाजन सरांनी लिहिलेले पुस्तकही भेट देत होते. त्याचप्रमाणे लगेचच तिसरं सेशन सुरू झालं. तिसरं सेशन होतं डॉक्टर मुजीर पिंजारी यांचं. त्याचं सूत्रसंचलन केलं शीतल पाटील मॅडमांनी आणि अध्यक्षस्थान स्वीकारलं डॉक्टर हेमांगी सोनवणे मॅडमांनी. तो आप टैबलेट्स भी लेते हो, आपके पास काजू, बादाम, पिस्ते, फ्रूट्स, सब्जी ये है, यहाँ से विटामिन्स लो. ये नैसर्गिक विटामिन्स है, अच्छा एब्जॉर्प्शन देते हैं, उसके डिसएडवांटेज को कवर करते हैं और हेल्पफुल होते हैं, सस्ते भी होते हैं और उनका बैड इफेक्ट्स नहीं होता. आप नॉर्मल 3 सेशन नंतर अजिबात थकवा आलेला नव्हता, पण जेवणासाठी ब्रेक झाला आणि जेवणाच्या ठिकाणी गर्दी असल्यामुळे मी पहिले स्टॉल व्हिजिट करण्याचं ठरवलं. तिथे खूप सारे टेबल लावलेले होते. तिथे वेगवेगळ्या प्रकारची माहिती आपल्याला मिळत होती. योगा रिलेटेड, ट्रॅव्हल रिलेटेड, हेल्थ रिलेटेड, कॉस्मेटिक्स रिलेटेड असे खूप सारे स्टॉल्स आपल्याला तिथे बघायला मिळाले. त्याचप्रमाणे कृणाल सरांचा तिथे त्यांनी लिहिलेल्या 4 बुक्सचाही स्टॉल तिथे लागलेला होता. त्याचप्रमाणे इथे काही हर्बल प्रोडक्ट्स होते ज्याचं मला म्हणजे ते खूप आवडले. त्याच्यावर मी बराच वेळ तिथे थांबली आणि ते करून जेवण करून लगेचच पुढचं सेशन सुरुवात करण्यात आलं. पुढचं सेशन होतं डॉक्टर माधवी देव यांचं. त्याला सूत्रसंचलन केलं नूतन जोशी मॅडमांनी आणि अध्यक्ष होते रोहन चौधरी. एनर्जी चेक करायला लागले की त्यांना कुठं जास्त त्रास आहे. ते एनर्जी चेक कसं करायचं ते प्राणिक हिलिंगच्या कोर्समध्ये शिकवलं जातं. त्यांनी पूर्णपणे एनर्जी चेक करेल. तर तिसरं आहे चित्त. त्याला सबकॉन्शियस माइंड म्हटलं जातं. सबकॉन्शियस माइंडमध्ये प्राणिक हिलिंगचं सेशन झाल्या लगेचच रॅपिड फायर झाल्यानंतर पुढच्या सेशनला सुरुवात करण्यात आली. पुढचं सेशन होतं डॉक्टर निलिमा अग्रवाल यांचं आणि त्याचं सूत्रसंचलन केलं पल्लवी उपासने मॅडमांनी आणि अध्यक्षस्थान स्वीकारलं ते नूतन जोशी मॅडमांनी. आणि त्या पलीकडे जाण्यासाठी जेव्हा पंच ज्ञानेंद्रिय यांच्यांना आपण नाकारून देतो, त्यांना थांबवून देतो, त्याच्या पुढे जाण्यासाठी आपल्याला मॅडमांनी योग मुद्रेद्वारे आपल्याला आपलं मन कसं शांत होऊ शकतं, त्याचप्रमाणे कुठल्या कुठल्या आजारांवर काय काय आपण मुद्रा करू शकतो ह्याची खूप छान माहिती दिली. रॅपिड फायर नंतर लगेचच पुढच्या सेशनला सुरुवात करण्यात आली. पुढचं सेशन जे होतं ते होतं डॉक्टर पूजा महाजन मॅडमांचं. त्याचं सूत्रसंचलन केलं कविता चौधरींनी आणि अध्यक्षस्थान स्वीकारलं ते देवानंद सोनार सरांनी. या सेशननंतर काही गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला आणि लगेचच पुढच्या सेशनला सुरुवात झाली. पुढचं सेशन होतं डॉक्टर कुलदीप पाटीदार सरांचं, ज्याचं सूत्रसंचलन केलं प्रिया दारा यांनी आणि अध्यक्षस्थान स्वीकारलं डॉक्टर भावना चौधरी मॅडमांनी. यदि वो उसको एक्टिवेट होने के लिए कम से कम 2 घंटे की गहरी नींद होना जरूरी है.
और आंखों के सामने अंधेरा होना जरूरी है। तो जब 12:30 बजे यदि हमें गहरी नींद में होना है तो हम कम से कम 10:30 बजे हमको सोना जरूरी है। तो इसीलिए बोलते हैं कि जल्दी सो जाना चाहिए। सरांनी काही लाईव्ह टिप्स पण दिल्या आणि त्यानंतर कार्यक्रमाचा समारोपाकडे सर्व वळाले. आपल्या योगशास्त्रामध्ये म्हणतात ना, एक साधे सब सधे. या चिकित्सा पद्धती आपल्याला माहिती हव्याच, कारण लोक आजकाल तुमच्याकडे योग शिक्षक म्हणून, योग साधक म्हणून काहीतरी आजार घेऊन तुमच्याकडे येतात आणि मग तुम्हाला सांगतात मी ते कायरोथेरपी पण करून बघितलं सर, मी न्यूरो पण करून बघितलं, मी हे पण करून. तुम्हालाच माहित नसतं हे काय आहे नेमकं. आज आपल्याला बऱ्यापैकी ते कळलंय आणि त्या कळल्यामधून आपल्याला एक मात्र निश्चित हे जाणून ठेवायचं आहे की आपली सगळ्यांच्या याच्यातला सार एकच होता. निलिमा मॅडमांनी सुरुवातीला सांगितलं, आपलं लाईफस्टाईल व्यवस्थित केलं पाहिजे. आणि मी सगळ्यांना कळकळीची विनंती करेन, आपण जरी योग शिक्षक झालो असलो तरी बरेच योग शिक्षक फक्त इन्स्ट्रक्शन देतात, योग साधना करत नाही. महाराष्ट्र योग शिक्षक संघाचं एक दिवसीय योग संमेलन खूप उत्कृष्टरित्या पार पडलं. त्यानंतर नवीन कार्यकारिणी इथे जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीमध्ये असलेल्या सदस्यांचं तिथे सत्कार करण्यात आला. अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव, उपसचिव, त्याचप्रमाणे तालुका अध्यक्ष वगैरे यांची सर्वांची इथे नेमणूक करण्यात आली आणि त्यांचे पुष्पगुच्छ देऊन आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. त्यानंतर जे सभासद नसूनही त्यांनी आपला अमूल्य वेळ इथे संमेलन यशस्वी होण्यासाठी दिला, त्यांचेही इथे सत्कार करण्यात आले. जे योग शिक्षक नसूनही त्यांनी आपल्याला श्रमदान केलं, अशांचाही सगळ्यांचा सत्कार इथे करण्यात आला. आणि कार्यक्रम आता पूर्णत्वास आलेला आहे. आपण जाणून घेऊया चित्रा मॅडमकडून, ज्या जिल्हाध्यक्ष आहेत, की आपला आजचा कार्यक्रम कसा झाला आणि ह्या पुढचे काय नियोजन आहेत हे मला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. आजचा कार्यक्रम तर आज आम्हाला अपेक्षेपेक्षा संख्या खूप होती. मेन म्हणजे कारण आमचं 200ची अपेक्षित होती, तर जवळजवळ 350 लोक आपल्या ह्या कार्यक्रमाला हजर झाले. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला आणि सगळ्यांच्या तोंडून आम्हाला जेवण उत्कृष्ट होतं. वक्त्यांनी लेक्चर खूप छान दिलेत आणि आम्हाला हे सगळ्यांनी फीडबॅक खूप छान दिला की एवढा छान प्रोग्राम पहिलाच असून सुद्धा असं वाटलं नाही की पहिला आहे. खूप छान झालं. पुढचं नियोजन म्हणजे आता जागतिक महिला दिन येत आहे लगेच, तर आमचं जागतिक महिला दिनानिमित्त आम्ही प्रत्येक एरियामध्ये जाऊन महिलांसाठी 8-8 दिवसाचे मोफत वर्ग घेणार आहोत योगाचे. कारण त्यांच्यात जनजागृती व्हावी. ज्या महिला घरी राहतात त्यांना कधी काही अगदी योगा काय माहीत नसतो. फक्त रामदेव बाबा सांगतात टीव्हीवर वगैरे तेवढं माहीत असतं, पण योगा स्वतः केलेला नसतो. मग त्यांनी करावा म्हणून आम्ही मोफत वर्ग दरवर्षी घेत असतो. तसं ह्या वर्षी सुद्धा प्रत्येक एरियात जाऊन आमचे शिक्षक वर्ग घेणार आहे. अच्छा, म्हणजे जे महिलांना आपल्याला बरेच प्रॉब्लेम बघायला मिळत आहेत, आता बरेच डिसीज होत आहेत, PCOD PCOS बघायला मिळत आहे, स्ट्रेस वाढतोय, तर ह्या सगळ्यांसाठी हे खूप उपयुक्त असणार आहे त्यांना. आणि कारण मुलींमध्ये तर खूप PCODचा प्रॉब्लेम येतोय आजकाल, त्यामुळे मुलींसाठी तर जास्त उपयुक्त आहे. आणि म्हणून महिला दिनाला आपण ते उपक्रम घेतले. 21 जूनला घेतो, गुरुपौर्णिमा साजरी करतो, सूर्यनमस्कार दिन घेतो. असे आम्ही ह्या आपल्या महाराष्ट्र योग शिक्षक संघाच्या वतीने असे वेगवेगळे उपक्रम राबवत असतो. नक्की, आम्हाला पुढचं बघायला नक्की आवडेल. तर आपण भेटूयात पुढच्या प्रोग्रामला. धन्यवाद. नक्की नक्की अगदी. त्यानंतर सर्वांनी एकत्र जमून फोटो काढून आपलं आजचं संमेलन उत्कृष्टरित्या संपन्न झाल्याचा आनंद व्यक्त केला. आपण आता आहोत महाराष्ट्र योग शिक्षक संघाचे संस्थापक सदस्य कृणाल महाजन यांच्यासोबत. आम्हाला आजच्या कार्यक्रमाबद्दल एक वेळेस ब्रीफ कराल का? येस, आजचा हा कार्यक्रम आता या ठिकाणी समाप्त झालेला आहे, त्याचा समारोप झालेला आहे. पण विश्वास ठेवा की हा जो कार्यक्रम आहे हा कार्यक्रम अप्रतिम झाला आहे. जळगाव जिल्ह्यातील किंबहुना उत्तर महाराष्ट्र विभागातील धुळे, नंदुरबार, जळगाव, भुसावळ या ठिकाणाहून योग साधक जवळपास 300-325 योग साधक एकत्र आले होते. आणि या संमेलनाची थीम होती अल्टरनेटिव्ह थेरपी. म्हणजे योगासोबत ज्या आयुष मंत्रालयाच्या ज्या वेगवेगळे जे विषय आहेत, जे अल्टरनेटिव्ह थेरपीज आहेत, त्यांना आम्ही प्रमोट केलं. यामध्ये न्यूरोपॅथी, नॅचरोपॅथी, आयुर्वेद, सिद्धा, युनानी अशा वेगवेगळ्या विषयांवर आम्ही वेगवेगळे सेशन घेतले. सर्व सेशन अप्रतिम झालेले आहेत. सर्व साधक सकाळपासून तर सायंकाळपर्यंत पूर्ण व्याख्यानाचे त्यांनी लाभ घेतलेला आहे. आणि आम्हाला जे मिळालेले आतापर्यंतच्या प्रतिक्रिया आहेत, तर पूर्ण कार्यक्रम सकाळपासून तर सायंकाळपर्यंतचा हा अप्रतिम झालेला आहे. तर मी जळगाव जिल्हा समिती जी आहे यांचे अभिनंदन करतो की त्यांनी उत्कृष्ट असा कार्यक्रम घेतलेला आहे.
उत्तर महाराष्ट्राचे विभाग प्रमुख श्री सुनील गुरव यांचे अभिनंदन करतो, संस्थापक सदस्य या नात्याने. धन्यवाद. थँक्यू.